मेन्शन केलं होतं की आमच्याकडे दिंडी येते. सो आज आमच्याकडे दिंडी येणार आहे. तर आता गार्डनमध्ये दाखवलं की सगळं मोकळं होतं, कारण आम्ही सगळं साफसफाई केली आणि आता सगळं सेटअप टाकला आहे पावसामुळे. आता इथे सगळे लोक इथे जे आहे इथे आचार्य लोक स्वयंपाक करणार आहे आणि इकडे ह्या साईडला बाहेर आम्ही मंडप टाकलाय. देवीला येथील दिंडीचे लोक ते भजन कीर्तनसाठी, तर इथे सगळं मंडप टाकलाय. वर पण पत्र टाकलाय का आता पाणी म्हणजे खाली यावं नाही आणि सगळ्यांना व्यवस्थित राहावं म्हणून इकडे. आणि आता ऑलमोस्ट लोक यायला लागले दिंडीचे आमचे, इथे काही येत आहे खायला बसलो काही आणि अजून येतात ते, म्हणजे अजून जरा पाऊस चालला म्हणून ते लोक गाडीतून बसले, तर थोडं वेळ परत येतील इकडे. आता सगळं चालू झालं आणि संध्याकाळी तर खूप छान मस्त आमचं फंक्शन आहे. संध्याकाळी मी पूर्ण दाखवेन व्हिडिओमध्ये की कसं काय होतं आहे. तर आता दिंडीचे लोक आले इकडे बसलेत ते आणि त्याच्यासाठी आम्ही चहा घेऊन येतोय. चहा बनवलाय तर देऊया. लोक यायला लागलेत आणि इथे आम्ही स्ट्रगल करतोय चहासाठी. गरम आहे खूप आणि बॉटल आहे स्टीलची, त्याच्यामुळे तर इथे आमचे मेंबर आहेत, ते पण दिंडीमधून असं चालून आले, थकून आले, तर त्यांना चहा पाहिजे. सकाळपासून काम करून थकलेत गो. आता मी एक सीट घेणार चहाचा चहा आणि बघ कसं आहे. मी कंपॅरिझन करणार रोज रेग्युलर चहा आणि आजचा चहा. मी सांगणार त्याच्यात काय काय ॲड आहे असंच करते. ठीक आहे. इलायची टाकली जी कधी टाकत आणि मेन म्हणजे जास्त साखर नाही आहे. तुम्ही ना स्पीड वाढवा, मी खूप स्लो बोलते. चिकू तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? चिकू अजून बाहेर लोक आहेत, आम्ही चाललोय बघायला अजून कोणी चहाचं राहिलंय का. इथं सोबत आहे श्रुती, ती चहाचा ट्रे घेऊन चालली आणि ह्या पण आहेत, त्यांच्याकडे चहाचं बॉटलमध्ये चहा भरून दिलाय आणि मी चालली आहे बघायला अजून कोण कोण राहिलाय. कुठे बघ तिकडे आहेत ते सगळं नियोजन लावत आहेत गाड्यांचं वगैरे, म्हणजे ट्रॅफिक नाही हवं दिंडी आल्यावर संध्याकाळी. तर आता मम्मी पण चहा घेऊन चाललात बाहेर त्यांना द्यायला. जे सगळे वारकरी लोक खाली बाहेर बसलेत, काही लोक तिकडे महाराज आहेत त्याच्यासाठी ते चहा घेऊन चालले आता. तर हे बघा अशा प्रकारे आत्ताशी आमच्या नानी आलेल्या आहेत इथे आणि ह्या घेऊन आल्यात त्यांना. खूप 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 उशीर झाला त्यांना यायला आज, आता ते हेल्प करणार आहेत. तर फायनली आमचा माईक आलाय आणि स्पेशली दिंडीचा ब्लॉग करण्यासाठी माईक मागवला. नवीन नवीन असतं असं, होप सो मी कन्सिस्टन्सी ठेवावी आणि करावं. हे रिसिव्हर आणि हा आहे फायनली आमचा माईक, जो असा करून मी इथं लावला. काम म्हणजे असे लोक आले आणि आता मेन आम्ही दिल्लीच्या लोकांसाठी जेवणासाठी स्टार्ट करणार आहे, त्यासाठी आम्ही पण करणार पुढचा. चलो तर आपण आता त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे दिंडीचा आपण हे विचारणार आहोत. तर बघू ते काय त्यांचा एक्सपिरियन्स सांगताय. चलो तुमचा एक्सपिरियन्स सांगा मला दिंडीचा, म्हणजे तुम्ही कसं येताय, पावसाचं वातावरण आहे, मग तुम्ही दिंडीला जाताय, मग तुमचा कसं म्हणजे हे कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? छान वाटतंय. पावसात भिजत येतोय आम्ही, पण आनंद होतो. म्हणजे देवाची ओढ आहे हा, देवाची ओढ आहे म्हणून येतो. आपल्याला पांडुरंगाची वारी 10 वर्ष झालं चालत केली तर आनंद लुटतो आम्ही त्यात.
मग तुम्हाला एवढ्या पावसाच्या वातावरणामुळे काही असं प्रॉब्लेम नाही आला काही जागा काय नाही कुणी आजारी पडलं तर गोळ्या औषधाची सोय असते दवाखान्याची वाटणी मोफत दवाखाना आहे आपण थकलो बसलो तर हे आहे आपल्या संगट विचारते ती का आजी बसला तुम्ही नंबरवरच्या दिंडीतलाय म्हणून विचारते ती किती नंबरला आहे म्हणून विचारते ती. तर फायनली आमचे रांगोळी काढणारे मेंबर्स आलेत. हे काय स्टार्टिंग झाली रांगोळीची. मेन आर्टिस्ट हे आहेत यांच्यावर फोकस आणि आम्हाला कॉन्टेंट देणारे हे सेकंड पर्सन हे सोबत आलेले सगळे हे घरातलेच आहेत. हे फक्त मदत करणारे थोडेसे लांब राहून प्रोत्साहन. हो हा डायरेक्टली माझं ट्रान्सफॉर्मेशन दाखवेन तुम्हाला डायरेक्टली. तर फायनली मी आता झाली आहे रेडी. सी माय लुक. ॲक्च्युली थोडंसं माझं व्हॉईसचाच प्रॉब्लेम आहे कारण की मी आजारी पडली तर थोडंसं इग्नोर करा. त्याच्यामुळे आता मी फायनली आता लेट नाईट आमच्या इथे हे आहे दिंडी येणार आहे सो त्याच्यामुळे मी तयार झाली आहे चेंज करून. तर स्टे ट्यून. कशी दिसते साडी घातली मग छान दिसते ना. मग रोज साडी घालत अशी खेळली आज फुलासारखी. ओ बघा कोण सांगताय जे मला कधी कोणी कॉम्प्लिमेंट देत नाही ते. मग द्यावं लागतं आता compliment. अच्छा बर. हे बघा आमच्या मॅडमचा अजून मेकअप चालू आहे. तिथे सगळे पाहुणे आले सगळे आले तरी हिला काही नाही फक्त मेकअपचं वडलं. आणि आम्ही बघा चांगली नाही दिसली पाहिजे का मलाच वाटतं ना नेहरी खानदानाची सून दिसली पाहिजे. मग नेहरे खानदानाचे सून शूरवीर प्रतापी नेहरे. बस. हे बघा आता आम्ही आलोय आमच्या कंपनीमध्ये. हे आमचे पांडुरंग. आम्ही आता निवद घेऊन आलोय कंपनीमध्ये. माझी विठूमाई कशी शोभते आज माझी विठूमाई. पहिल्यांदा साडी घातली आधीने. दिवा लाव दिवा. दिवा लाव कापूर लाव. आमची मूर्ती बघा सुंदर आहे ना आमची मूर्ती. हाय गाईज. हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल.
लाईट खराब आहे. इकडे वाडा बहिणी तवर पुढे वाढ पुढे. बघा आता आमचा सगळा कार्यक्रम संपला आहे. आणि अशा प्रकारे एवढं काम केलं की इथं पण भाजी, इथे पण भाजी, भाजी 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 कळत नाहीये. मेथीची साक्षी माझ्या प्रीतीची. आणि आमचं पॅकअप झालं, सगळे दिंडीचे लोक झोपले आणि तिकडे पण बघा सगळं झालं, सगळे उठलेत जेवण वगैरे करून. आणि मी खूप एक्झॉस्ट झाली. सो बाय, गुड नाईट.